मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये इशारा बैठक आहे। बीडच्या मांजरसुंबामध्ये दुपारी 12 वाजता ही इशारा बैठक होणार आहे। मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या इशारा बैठकीचे आयोजन करण्यात आले। आजच्या बैठकीतून जरांगे सरकारला काय इशारा देतात याकडे लक्ष आहे। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये येण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी जरांगे पाटील 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून निघणार आहेत। 29 ऑगस्टला जरांगे त्यांच्या सहकाऱ्यांसह आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत। 29 ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीसाठी मराठा समाजाच्या राज्यभरात बैठका झाल्यात। पुणे, नाशिक, जालन्यामध्ये तयारीच्या बैठका झाल्या आहेत। जरांगे यांच्या आंदोलनाचा मार्ग निश्चित झालाय। आता घरी बसू नका, आता माघार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। घरात झोपायची वेळ नाहीये, सगळ्यांनी खरबडून जागे व्हा आणि मुंबईकडे निघा। शेवटी लेकरा बाळाच्या शापशिवाय आपण कोणी घेऊ नका। मागण्याची अंमलबजावणीच नाही झाली, चर्चा किती दिवस करायची? अंमलबजावणीच नाही झाली तर आता थांबायची इच्छा नाही आमची। कारण किती ऐकावं, किती संयम आहे, समाजाने किती संयम धरायचा आणि का बरं ऐकायचं? आमचं खरं असून खोटं असतं तर ठीक आहे, चला पुढच्या वड्यात, चला पुढच्या वड्यात, आता नाही चालणार ती तसली तुमची लबाडपणा सरकारचा आता आम्ही खपून नाही घेणार कसल्याच परिस्थितीत। मराठा समाजाला आरक्षण द्या, तर ते आरक्षण दिलं गेलेलं आहे, त्यामुळे तो खरं म्हणजे प्रश्न संपलेला आहे। मग कशासाठी हा आग्रह बाकीचा आहे हे कळण्याच्या पलीकडे